मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर या योजनेमध्ये बरेच बदल करण्यात आलेले आहे। 7 मित्रांनो मोठे बदल या योजनेमध्ये करण्यात आलेले आहे। तर कोणकोणते बदल या योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। तर 1 नंबरचा पॉइंट येथे बघू शकता, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। तर येथे मित्रांनो, अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै ते 15 जुलै या दरम्यान देण्यात आलेली होती, परंतु ही मुदत मित्रांनो वाढवण्यात आलेली आहे। आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। आणि मित्रांनो, जे पण लाभार्थी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करतील तर त्या महिलांना मित्रांनो 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे दुसरा पॉइंट असणार आहे, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे त्यानंतर इथे डॉक्युमेंट्स दाखवण्यात आलेले आहे। रेशन कार्ड किंवा मग मतदान ओळखपत्र किंवा मग शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच TC, त्यानंतर जन्म दाखला। तर मित्रांनो, या 4 डॉक्युमेंट्सपैकी कोणतं पण तुमच्या जवळ एक डॉक्युमेंट्स असायला पाहिजे, जे की 15 वर्षापूर्वीचे असायला पाहिजे। तर येथे बघू शकता, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, येथे 5 एकर पर्यंतच शेती असलेले लाभार्थी यामध्ये पात्र होणार होते, परंतु आता 5 एकर शेतीची जी अट होती तर ती पण मित्रांनो येथे रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजे 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर मित्रांनो ते लाभार्थी पण आता या योजनेसाठी अर्ज करू शकता। तर मित्रांनो, हा जो बदल करण्यात आलेला आहे 5 एकर शेतीचा, तर यामुळे बरेच लाभार्थी आता यामध्ये पात्र होणार आहेत। त्यानंतर इथे 4 नंबरचा पॉइंट बघू शकता, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, पहिले 21 ते 60 वर्ष वयोगटातीलच महिला किंवा मग मुली यामध्ये पात्र होत्या, परंतु आता 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला पण आता यामध्ये पात्र होणार आहेत। 5 वर्ष मित्रांनो अजून यामध्ये आता वाढवून देण्यात आलेले आहे। त्यानंतर इथे 5 नंबर, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे तर इथे डॉक्युमेंट्समध्ये जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे TC आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट, तर या तिन्ही डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट्स मित्रांनो त्या महिलेच्या पतीजवळ असायला पाहिजे। त्यानंतर येथे 6वा पॉइंट बघू शकता, रुपये 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। तर मित्रांनो, पिवळे किंवा मग केशरी रेशन कार्ड कुटुंबाकडे जर असेल तर मित्रांनो येथे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करायची काही गरज पडणार नाही। आणि मित्रांनो, ते सर्वात शेवटचा पॉइंट, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, कुटुंबात जर एखादी अविवाहित महिला असेल तर त्या महिलेला पण येथे या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचे मित्रांनो काही बदल या योजनेमध्ये करण्यात आलेले आहे। यामध्ये मित्रांनो 5 एकर शेतीची जी अट होती तर ही अट वगळल्यामुळे आता इथे बऱ्याच जणांना मित्रांनो या योजनेचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो इथे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र पण आता काढायची गरज पडणार नाही। बऱ्याच जणांजवळ मित्रांनो रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र असेल किंवा मग शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा मग जन्म दाखला, यापैकी मित्रांनो रेशन कार्ड तर बऱ्याच जणांजवळ असणार आहे आणि मतदान ओळखपत्र म्हणजे वोटर ID कार्ड पण बऱ्याच जणांजवळ असणार आहे।
तर या बदलामुळे पण मित्रांनो आता ही अर्ज करण्याची प्रोसेस आता सोपी होणार आहे आणि मित्रांनो या योजनेसाठी लवकरच ऑनलाईन अर्ज भरणे सुरू होणार आहे। तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याच्या नंतर ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे तर A to Z माहिती मित्रांनो आपण एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच माहिती सांगायची होती। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।